देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया जोरात सुरू आहे. अशातच नागपूर शहरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये सकाळी काही वेळासाठी मतदारांना गोंधळ अनुभवायला मिळाला. मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या महिलांना चुकीचा रूम नंबर सांगण्यात आला. यामुळे काही क्षणांसाठी केंद्रावर हलकासा गोंधळ निर्माण झाला आणि मतदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले. तरीही प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून फक्त 10 मिनिटांच्या आत सर्व गोंधळ दूर केला. त्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत झाली. मतदान केला, पण या पहिला आमचा जे नंबर आम्हाला दिले होते आणि खोली नंबर 1 दिला होता तर ती चुकीची होती. खोली नंबर 6 होती, त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला. दरवेळेसप्रमाणे हे झालं आणि नंबर सुद्धा चेंज झाले या पहिला. अच्छा, मग नंबर चेंज झाल्यानंतर काय झालं? नाही, मग आता इथे पाहिलं तर इथे मिळाले आम्हाला आणि आमचं वोटिंग झालंय. किती वेळ थांबावं लागलं? एक 10 मिनिटं. मग त्यानंतर मतदान झालं. मतदान करत होतात आणि आता मतदान करतात, काय फरक वाटतोय? यावेळेला जरा व्यवस्था बरोबर नाही वाटत आहे. हा, म्हणजे गोंधळ होतोय, नंबरचा गोंधळ होतोय. कारण घरी एक नंबर दिला गेला आणि इथे एक अशी गोंधळ झाले नंबरची. तर झालं, पण शेवटी मतदान झालं आमचं अगदी. हा जो गोंधळ झाला यावर काय सांगाल, काय वाटतं? काही नाही, याच्यावर आपण हे करावं व्यवस्थितपणा, म्हणजे प्रत्येकाच्या घरी व्यवस्थित नंबर द्यावे. या पहिल्या पुष्कळांना घरी पण मिळाले नाही नंबर, त्याच्यामुळे खूप पंचायत आली. आणि इथे बूथ सुद्धा नाही, एकच बूथ आहे तिथे कोपऱ्यावर, त्याच्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम आले जरा. आपण काय सांगाल? मी तर हे सांगेन, मला 2 नंबर आले होते. म्हणजे 2 नंबर आले तर कुठल्या ह्याच्यामध्ये जायचं? आधी खोली क्रमांक 1 आला, तिथे गेलो, दोन्ही नंबर सांगितले पण नाव नव्हतं. त्याच्यानंतर खोली क्रमांक 6 दिली आम्हाला, 6 मध्ये नाव होतं. तर त्याच्यामुळे आमचा गोंधळ होतो ना. आज तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण इथे बघतो की तुमची व्यवस्था सर्वप्रथम केली जाते असं बोललं जातं, आणि आज हा जो गोंधळ झाला तर त्यावरून तुम्हाला काय वाटतं? मग तो तुमच्या लक्षात आला की त्यांच्याच लक्षात आला? नाही, आमच्याच लक्षात आलं. आम्ही तिथे गेलो, आमचं नावच नव्हतं ना. आम्हाला वाटलं तर आमचं नाव नाही आहे तर करायचं की नाही. मग ते म्हणाले तुम्ही यादी पहा. मग यादी पाहिली, पण मग यादी नाही, मग प्रभाग क्रमांक पाहिला. मग तिथे गेलो, खोली नंबर चेंज केला तर मग आम्हाला तो गोंधळ होणार असेल. म्हणजे गोंधळ आहे नाहीये व्यवस्थित बिलकुल. आणि घरोघरी पण बिलकुल फिरले नाही हे लोक, कोणीच नाही. परवाला आले होते घरी, परवाला आले तुम्ही, माझा नंबर मिळाला, पण आत्ता चेंज झाला. आत्ता 5 मिनिटापूर्वी माझा नंबर चेंज झाला. अच्छा, हा, म्हणजे तो पाठ केला मी कारण की लक्षात राहत नाही. आणि मग आत्ता वेळेवरती चेंज झाला. झालं.